प्रत्येक घरातील स्वयंपाकघर हे मंदिरापेक्षा कमी नाहीये आणि या मंदिरातील आत्मा म्हणजे गॅसची शेगडी। तर गॅसची शेगडी कोणती घ्यायची हा सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो। नमस्कार, शुभास किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर आज मी शेगडी घेतलेली आहे आणि हे कोणत्याही ब्रँडचं मी प्रमोशन करत नाही, तर मी लोकल दुकानातून विकत घेतलेली आहे। प्रेस्टिजची 4 बर्नर मार्बल प्लस शेगडी घेतलेली आहे आणि टफिन ग्लास मध्ये आहे। तर पाहू शकत असाल तुम्ही 4 बर्नरची आहे। माझी जुनी शेगडी होती ती जवळजवळ मी 18 ते 19 वर्ष वापरल्यानंतर ती खराब झालेली होती आणि आता मला घ्यायचीच होती। या आधीची माझी स्टीलची 3 बर्नरची शेगडी होती, आता नवीनच घ्यायची होती, त्यामुळे लुक वाईज छान दिसेल आणि तिचे फायदेही वापरताना कसे असतील हे सर्व सर्च केल्यानंतरच मी प्रेस्टिजची मार्बल प्लस शेगडी विकत घेणं पसंत केलं। मेजरमेंट वगैरे चेक करून पाहिलं, कारण तुमच्या घरातील ओटा किती रुंद आहे किती लांबीला आहे त्यानुसार आपल्याला शेगडी घेणं सोयीचं जातं। त्याप्रमाणे मी सर्व सर्च केल्यानंतर लोकल दुकानामध्ये मला ही छान शेगडी आढळली आणि याची वॉरंटी 2 वर्ष आहे। टफिन ग्लासची 2 वर्ष वॉरंटी आहे आणि बाकी जे काय आहे ती होम सर्व्हिस तुम्हाला मिळेल, म्हणून मी ही शेगडी घेणं पसंत केलं। तर आता पाहू शकत असाल शेगडी किती सुंदर दिसते, लुक वाईज तर खूप छान वाटते। हा अशा प्रकारे त्यांचं पॅकिंग व्यवस्थित केलेलं आहे आणि घरी आल्यानंतरच माझ्यासमोर त्यांनी हे पॅक खोललेलं आहे। तर 4 बर्नर आहेत। 4 बर्नरवरती तुमचा स्वयंपाक लवकर होतो, फक्त ओट्याची साईज चेक करायची। ये जंबो बर्नर है। हाँ, जंबो बर्नर और इसमें डबल ट्रे प्लेट है। जैसे आपका पानी वगैरह कुछ गिरा तो ये डायरेक्ट निकाल प्लेट आता है, इसमें डबल प्लेट दी है। ये स्मॉल जाल वो बर्नर। हाँ, और यूज कैसे करना है, साफ कैसे करना है? साफ एकदम इजी है, चाहे एकदम घर पुराने स्टाइल में धो सकते हैं, कोई प्रॉब्लम नहीं है। गरम शेगड़ी पे धोना नहीं है ऐसा कुछ? गरम में कैसे, गरम में ठंडा पानी नहीं डालने का, गरम डालेंगे तो कोई इशू नहीं है। हाँ, ठंडा होने के बाद आप कैसे भी धो, कोई दिक्कत नहीं है। गरम जाले के केवल ठंडा पानी नहीं डालने का, ठंडा होने के बाद आप कैसे भी धो होंगे, कोई दिक्कत नहीं है। बर्नर के बारे में बताइए। बर्नर प्योर ब्रास का है, बाकी सब में लोखंड मिक्सिंग वगैरह आता है, इसमें प्योर पीतल है। और बर्नर का भी साइज स्मॉल, जंबो और ये मीडियम, 2 स्मॉल, 1 मीडियम और 1 जंबो, 3 साइज। त्यानंतर पहा, जिथून आपण गॅसची पाईप जोडतो तो नॉब जो आहे तो मध्ये दिलेला आहे आणि तो एल टाईप आहे, म्हणजे तुम्ही दोन्ही दिशेने त्याला वळवू शकता। तुमचं कनेक्शन कुठल्याही साईडने असेल तरी काहीही प्रॉब्लेम येत नाही। तर सुपिरियर क्वालिटीचा टफिन ग्लास 8 mm चा दिलेला आहे। तर त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की याच्यावरती काय काय करायचं नाही। तर 2 वर्ष वॉरंटी आहे ग्लासची, ISI सर्टिफाईड आहे हा कुकटॉप। बटन सुद्धा खूप सुंदर आहेत। 4ही बर्नर मधलं जे अंतर आहे ते योग्य आहे, ज्यामुळे भांडी एकमेकांना थडकणार नाहीत। बर्नर हे ब्रास किंवा पितळेचे दिल्यामुळे त्याला गंज लागत नाही। तसंच मीडियम बर्नर आणि जंबो बर्नर याची ज्योत पाहू शकत असाल तुम्ही, म्हणजे तुम्हाला घाई असेल त्यावेळी जंबो बर्नरवरती पटकन जास्त प्रमाणामध्ये तुम्ही स्वयंपाक करू शकता। म्हणजे जास्त जेवण बनवायचं असेल त्यावेळी हा कुकटॉप नक्कीच उपयोगात येईल। फक्त याची स्वच्छ करताना काळजी घ्यायची आहे की शेगडी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ती पुसून किंवा स्वच्छ करून घ्यायची आहे। ज्याप्रमाणे आपण स्टीलची शेगडी साफ करतो त्याचप्रमाणे करायची आहे, फक्त गरम असताना त्याच्यावरती पाणी ओतायचं नाही, एवढीच काळजी घ्यायची आहे। आता ही शेगडी वापरण्यासाठी कशी आहे याचा रिव्ह्यू मी वापरल्यानंतरच करू शकेन। त्या व्हिडिओमध्ये ह्या शेगडीचे फायदे आणि तोटे दोन्ही सांगणार आहे। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।